त्यांनी नामस्मरण जर चालू केलं तर आजूबाजूला कोण आहे काय करते त्याचं सुद्धा भान नसतं. असो ऐसा कोटे आठवती नाही, ऐसा कोटे आठवती नाही, असो ऐसा कोटे आठवती नाही, असो ऐसा कोटे आठवती नाही. असो ऐसा कोटे आठवती नाही, असो ऐसा कोटे आठवती नाही, असो ऐसा कोटे आठवती नाही, असो ऐसा कोटे आठवती नाही. विश्वास आणि त्या भगवंताचं एवढं नामस्मरण चालू होतं. मग जर वडील जर असं नामस्मरण करत असतील तर त्यांचा पुत्र का करणार नाही? मग त्यांचा मुलगा म्हणजे ते गोरोबा काका मोठे झाले ते सुद्धा एवढं भगवंताचं नामस्मरण करायचे, एवढ्या भगवंताचं नामस्मरण करायचे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जायचे. एवढं त्यांचं भगवंताचं नामस्मरण चालू होतं. ते गोरोबा काका संत झाले. काय झाले? संत झाले. काका संत झाले म्हणून त्यांना संती प्राप्त झाली. काय? संत झाले म्हणून त्यांना संती प्राप्त झाली. संती म्हणजे कोण? संती म्हणजे कोण? हाय का? जेवण झालं? नाश्ता? मग संती म्हणजे कोण? कोण होती संती? हा, काकांची बायको. काका संत आणि त्यांची बायको संती. तसं नाही बरं का, विनोदांचा भाग सोडून द्या. खरंच त्यांचं नाव संती असं होतं. कसं म्हणतात ना, पोलिसाची बायको पोलिसी, कीर्तनकाराची बायको कीर्तनकारी, भगवंताची बायको भगवानची, गायकाची बायको गायक, विनेकरीची बायको विने करील का? काय बघा का? तसं काकांची पत्नीचं नाव मात्र संती होती. फार स्वभाव दोघांचा एवढा प्रेम आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन जाईल. मग दोघांचा संसार सुखाने चाललो होता, काकांच्या आणि काकांच्या पत्नींचा. काही दिवसानंतर काकांना एक पुत्र प्राप्त झालं, सुंदर एक रत्न प्राप्त झालं. आणि झाल्यानंतर काही दिवसानंतर ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं. 5-7 महिन्याचं झाल्यानंतर